श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बाईच्या आयुष्यामध्ये कुठं पण जावं पण काम काही चुकत नाही, हे खरंच आहे. तर इथे कसं ते सांगते. माझी आई गेलेली होती एका गावाला. मग येताना मी तिला 2 दिवसासाठी थांबवून घेतलं. म्हटलं थांब आलेली तर, कारण की मुलांनाही चांगलं वाटतं. मग तिने बऱ्याचशा भाज्या आणलेल्या होत्या, तर त्यात आणली होती एक फांदीची भाजी. तर त्याचे छान असे गरमागरम मुटकळ बनवून घेतले आम्ही, आणि सोबत कढी, चवळीचे उसळ असं छान जेवणामध्ये बेत ठरवला होता आणि जेवणं वगैरे करून घेतली. दुपारच्या मात्र वेळेला म्हटलं तिला थोडंसं बस, आराम वगैरे कर, पण ती कशाची ऐकतच नाही. दुपारी भाजीपाला आणला, तोच मग आमच्या इथं निवडणं चालू होता. ज्या गोष्टीचा मला रोज कंटाळा येतो ते मात्र आईसोबत करताना कुठे वेळ निघून गेला हेही मला कळलं नाही. आणि एकाचे 2 हातानं पटकन कोणती गोष्ट होते हे खरंच आहे. संध्याकाळच्या टायमाला लगेच स्वयंपाकाला लागलं तर तेव्हाही तिने पटकन पोळ्या वगैरे करू लागल्या. आईची सर खरंच येत नाही. नंतर मी भाजी वगैरे करून घेतली, आणि मुलांना या भाजीला खायचं नव्हतं, म्हणजेच कटुरल्याची भाजी होती, तर ती नाही बोलले. म्हणून त्यांच्यासाठी बनवायचे होते सँडविच. त्याच्यासाठी छान असे आलू वगैरे उकडून घेतले आणि गरमागरम सँडविच ती भाजून दिली तूप लावून, आणि सगळ्यांनी ते एन्जॉय केले. आणि असा गेला आमचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटू पुन्हा.